नमस्कार. आता रमाने अक्षयचा जीव वाचवलेला असतो. आता अक्षयला काय बोलावं काय करावं हे सुचत नसतं. रमा आता अक्षयची काळजी घेत असते. तेव्हा रमा अक्षयला म्हणते, हे कोणी केलं आहे माहीत आहे का? हे सगळं इरावती आत्यांनी केलं आहे. इरावती आत्यांनीच साईच्या आईला माईंना सांगितलं तुला पैसे देऊन कायमचं इथून जायला सांगा, आणि इरावती आत्यांनीच तुला गुंड पाठवले होते मारायला. ते ऐकून अक्षयला धक्का बसतो. अक्षय म्हणतो, काय तू खरं बोलतेस रमा? रमा म्हणते, अजून देखील माझा विश्वास बसत नाही आहे ना. कसं समजावू की हे सगळं इरावती आत्याने केलं आहे? प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा अक्षय. अक्षय म्हणतो, कसा विश्वास ठेवू? मी नाही विश्वास ठेवू शकत तुझ्यावर. मला पुरावा दाखव. खरंच हे आत्याने केलं आहे. तेव्हा रमा म्हणते, ठीक आहे. आणि रमा साईच्या आईला फोन लावते आणि फोन स्पीकरवर असतो. आणि रमा विचारते, माई बोला. माई, तुम्ही अक्षयला 5 लाख रुपये घेऊन गेलात ना? अक्षयने घेतले नाही. पण हे तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून केलं? कुणी सांगितलं होतं तुम्हाला अक्षयला तिथून कायमचं निघून जायला सांगा म्हणून? तेव्हा आता माई म्हणतात, मला हे इरावतीने करायला सांगितलं होतं. ते ऐकून अक्षयला धक्का बसतो. रमा फोन ठेवते. रमा म्हणते, बसला आता विश्वास? मी सांगत होते हे सगळं इरावती आत्या करते, पण नाही, विश्वास ठेवणार कोण? आणि तुमचा माझ्यावर विश्वास का असेल? अजूनपर्यंत विश्वास ठेवला नाही तर आता विश्वास ठेवणार आहात तुम्ही? तेव्हा आता अक्षय म्हणतो, सॉरी रमा, चुकलं माझं. मला वाटलं नव्हतं कधी इरावती आत्या असं करेल. मला आता आत्या म्हणायला देखील तिला लाज वाटते. स्वतःच्या भाच्यावर तिने गुंड पाठवले त्याला मारायला, आणि त्याचाच संसार उद्ध्वस्त करायला निघाली आहे ती. मी आता कधीही तिला माफ करणार नाही. आणि असं बोलून अक्षय हा इरावतीच्या रूममध्ये येतो आणि जोरजोरात ओरडतो, इरावती आत्या, इरावती आत्या, बाहेर ये. आता इरावती बाहेर येते. पार्वती आजी सर्वच घराबाहेर आलेले असतात, आरोही वगैरे सगळंच. तेव्हा इरावती म्हणते, काय झालं अक्षय? अक्षय म्हणतो, काय झालं? अगं लाज नाही वाटली तुला असं वागताना? इरावती म्हणते, मी काय केले अक्षय? हां, या रमाने कान भरले वाटतं तुझे परत. अरे तिच्यावर विश्वास ठेवू नकोस, ती 1 नंबरची खोटारडी आहे. 7 वर्षापूर्वी तुला सोडून गेली होती ही, आणि मी तुला 7 वर्ष सगळं सांभाळलं आहे. हिच्यावर विश्वास ठेवू नकोस. आता ना ती आपल्या दोघांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अक्षय म्हणतो, बास झालं आत्या, अजून किती खोटं बोलणार आहेस तू? अगं तूच मला सांगितलंस ना 5 लाख रुपये देऊन ह्याला इथून घालून टाका म्हणून. साईच्या आईला तूच सांगितलंस असं करायला, आणि तूच गुंड पाठवलेस ना मला मारायला. बघ मला किती मारहाण झाली आहे. मला झालेला त्रास तुला बघवतो तरी कसा गं? अगं त्या रमाला मला झालेला त्रास बघवत नाही. बघ माझी किती सेवा करते, आणि तू मला मारण्यासाठी गुंड पाठवलेस. कशी बाई आहेस गं तू? तुला आत्या म्हणायला देखील मला लाज वाटते. अशी असते का आत्या? आता अक्षयला कळून चुकलेलं असतं. इरावतीचा खरा चेहरा अक्षय समोर आलेला असतो. आता पार्वती आजीला सुद्धा राग येतो. पार्वती आजी इरावतीचं थोबाड फोडते आणि म्हणते, तू पाठवले होतेस माझ्या अक्षयला मारायला गुंड तू? अगं बघ त्याला किती त्रास होतोय. का असं वागलीस? का त्याच्या जीवावर उठलीस? या प्रॉपर्टीसाठी? अगं घेऊन टाक तुला ही प्रॉपर्टी. आम्हाला नको आहे. तुझ्या घशात घाल, पण अशी कुणाच्या जीवावर उठू नकोस. आता पार्वती आजीने देखील इरावतीला चांगलाच धडा शिकवलेला असतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.